आणि आजच्या महाराष्ट्र दिनीच मुंबई आणि पुणेकरांना राज्य सरकारकडून मिसिंग लिंकची भेट मिळणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकचं मार्गाचं लोकार्पण आज केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण होईल। या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान व्हायला मदत होईल। विशेष म्हणजे मिसिंग लिंक मार्गावर 2 मोठे बोगदे असतील आणि यातील एका महाकाय बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद आहे। मिसिंग लिंक प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचे एक उत्तम नमुना आहे। तर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मिसिंग लिंकमुळे प्रवास सुसाट होणार आहे। या मार्गाची लांबी 13.3 किलोमीटर इतकी आहे। मुंबई पुणे अंतर त्यामुळे 6 किलोमीटरनं कमी होणार आहे। प्रवास वेळेमध्ये 25 मिनिटांची बचत होणार आहे। प्रकल्प खर्च हा 6,695 कोटी इतका आहे। 13.3 किलोमीटर मार्गावर 2 मोठे बोगदे आहेत। 22.33 मीटर रुंदीचा महाकाय बोगदा आहे। बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद आहे। बोगद्यामध्ये सेन्सर आहे, सीसीटीव्ही आहे आणि वायू विजन प्रणाली सुद्धा आहे। टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा 180 मीटर उंचीचा केबल स्टेड पूल सुद्धा उभारलेला आहे। देशातलं वंडर ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वाइडेस्ट अंडरग्राउंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सने परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झालाय आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल। अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय आहे।